नमस्कार मंडळी, आज आपण चालवलो आहोत एका अद्भुत आध्यात्मिक प्रवासाला. श्री क्षेत्र पंढरपूर हे फक्त एक मंदिर नाही, हे आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान, जिथं विठोबाचं दर्शन घेण्यासाठी भक्त दुरून दुरून येतात. आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पंढरपूरचा प्रवास, चंद्रभागा, नदीचे घाट, विठ्ठल मंदिर आणि या पवित्र नगरीची गजबज दाखवणार आहे. चला तर मग माझ्यासोबत या भक्तीच्या मार्गावर. तर मंडळी, या प्रवासाची खरी गंमत आहे, कारण माझी आई यावर्षी वारीसाठी गेली होती आणि आज मी तिला पंढरपूरमध्ये भेटणार आहे. पंढरपूर शहरात शिरताच वातावरण वेगळेच वाटतं. इथल्या गल्ल्या, दुकानं, भक्तिगीतांची गोड सुरावट आणि मंदिराच्या दिशेने चालणाऱ्या भाविकांचा उत्साह, हे सगळं अनुभवायला आलंच पाहिजे. आणि हा आहे तो खास क्षण. माझी आई वारीत येऊन पोचली आहे. तुम्ही बघू शकता किती खुश आहे आम्हाला बघून. तर चला जाऊयात मंदिराजवळच्या गल्ल्या, म्हणजेच एक वेगळंच विश्व. इथे प्रसादाची दुकानं, फुलांच्या माळा, विठोबाच्या प्रतिमा, अभंगांच्या कॅसेट, भक्तींचा सगळा साठा इथे मिळतो. अभंगातील शब्द मनात घर करून जातात. भक्ती विठ्ठल नामाची रट लावा, विठ्ठल चरणी आपली वाचा ठेवा. पंढरपूरच्या मंदिराभोवतीच्या या बाजारात एक दृश्य माझं मन जिंकून गेलं. लहान लहान मुलं टिळा लावत आहेत. छोट्या हातांनी ओंजळबळ गंध घेत अगदी भक्तिभावाने समोरच्यांच्या कपाळावर टिळा लावतात. या निरागस चेहऱ्यावर इतकी श्रद्धा आहे की क्षणभर वाटतं विठोबाचं खरं रूप या मुलांमध्येच आहे. हे पाहून एक गोष्ट नक्की समजली, इथे भक्ती वय पाहत नाही, फक्त मन पाहते. पंढरपूरला आलं आणि इथला महाप्रसाद घेतला नाही असं कधी होऊच शकत नाही. साधं पण अतिशय स्वादिष्ट अन्न आणि त्या अन्नातही एक वेगळीच भक्तीची चव असते. वारकऱ्यांच्या सहभोजनाचा अनुभव म्हणजे खरी एकात्मता. हा होता आपला आजचा पंढरपूरचा प्रवास. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आणखी एका सुंदर ठिकाणावरून. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.